बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? एकनाथ शिंदेंचा सर्वपक्षीय बैठकीवरून टोला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करून अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत आणि हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काश्मीर दौरा केला आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना दिलासा देत त्यांनी परत आणला आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग दौरा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की पहलगाममध्ये झालेला हा भ्याड हल्ला आहे आणि यावेळी सर्व पर्यटक हे भयभीत झाले होते. तिथे महाराष्ट्रामधील जे लोक होते ते फोन करत होते, त्यामुळे तिथे गेलो होतो. भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्यांच्याशी बोलून ते दूर करण्याची गरज होती, म्हणून मी स्वतः तिकडे गेलो. 4 विशेष विमानांची व्यवस्था त्यांना आणण्यासाठी केली होती आणि या सगळ्या ग्रुपला महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे त्यांना आधार वाटला. अशा लोकांना मॉरल सपोर्ट देणं ही आमची जबाबदारी आहे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय नेते बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. ते म्हणाले, बाळासाहेबांची शिकवण आहे की आनंद दिघे यांची शिकवण आहे. आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येते, मग केरळ असेल, इरशाळवाडी असू देत किंवा कोल्हापुरातला पूर, अगदी उत्तराखंड, त्या ठिकाणी मी गेलो, असं मत त्यांनी मांडलं. त्यासोबत सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे खासदार अनुपस्थितीत होते. यावरून शिंदे म्हणाले की हेच ते राष्ट्रप्रेम आहे, ते महाराष्ट्रप्रेम आहे. बाळासाहेबांच्या नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? पहलगामचा हल्ला कोणा व्यक्तीवर नाही, देशावरचा हल्ला आहे, असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. पहलगामला झालेली दुर्दैवी घटना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपण सगळेजण साक्षीदार आहात. खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये जे शहीद झाले, जे बेकसूर, जे निरपराध पर्यटक होते, त्यांना मी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेधही केलेला आहे. खऱ्या अर्थाने तिथले जे महाराष्ट्रातले लोक होते ते फोन करत होते आणि सकाळपासून परवाच संध्याकाळी त्या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम पोहोचली होती आणि ते त्या वेगवेगळ्या ग्रुप जे महाराष्ट्रातून गेले होते त्यांच्याशी माझं बोलणं करून देत होते. परंतु मला देखील त्यांच्याशी फक्त बोलून त्यांना जी काही तिथे एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि म्हणून मी स्वतः तिथे गेलो. आपले गिरीश महाजन मंत्री तिकडे आधी गेले होते आणि तिथं विमानांचा येण्याचा जो काही प्रॉब्लेम होता की सगळ्यांनाच लवकर इकडे यायचं होतं. मग आपण विशेष विमानं देखील 4 विशेष विमानं केली आणि त्या सगळ्या ग्रुपला इकडे महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यांना देखील एक आधार वाटला की आपला माणूस तिथे पोहोचला. आणि हे सगळं जेव्हा संकट काळामध्ये अशा लोकांच्या मागं उभं राहणं, त्यांना एक मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून बाळासाहेबांची जी शिकवण, दिघेसाहेबांची शिकवण जी आहे, आपत्ती आणि आपदा संकट जेव्हा जेव्हा येतं, मग इरशाळवाडी असेल, कोल्हापूरचा पूर असेल, अगदी उत्तराखंड, केरळ या ठिकाणी देखील आपले शिवसैनिक जाऊन मदत करतात आणि म्हणून त्या माध्यमातून आज मी तिकडे गेलो. तिथे देखील आणखी आपली टीम तिकडे आहे, गिरीश महाजन तिकडे आहे आणि या ठिकाणी त्यांची त्या आणण्याची व्यवस्था, नियोजन देखील आपण यापुढे देखील चालू ठेवलं आणि मी तिथून थेट या ठिकाणी निलेश राणे यांची आज आभार सभा होती आणि तिथं हजारो लोक या आभार सभेला उपस्थित होते आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यायला मिळाल्या. 6 तास लोक थांबले हा विश्वास आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी अगोदरच आल्या आल्या त्यांना थांबावं लागलं. मला यायला उशीर झाला, अगदी त्यासाठी दिलगिरी देखील व्यक्त केली आणि म्हणून हे कोकणातला माणूस जो आहे अतिशय प्रेमळ आहे, शिवसेनेवर प्रेम करणारा, बाळासाहेबांवर प्रेम करणारा. बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलं आणि म्हणूनच या ठिकाणी मी आज त्यांना भेटायला आणि त्यांना शुभेच्छा मन अस्वस्थ झालं म्हणून तुम्ही केलेल्या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र याकडे उबाटा पक्षाने पाठ फिरवलेले, कसं पाहता? बघा ना, हेच तर मग राष्ट्रप्रेम आहे, हेच देशप्रेम आहे, हे महाराष्ट्र प्रेम आहे. हे सगळं बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा धरणार? आणि म्हणून या अशा प्रकारच्या हा जो पहलगामचा हल्ला आहे हा कुठल्या व्यक्तीवर नाही, हा देशावर झालेला आहे, देशवासियांवर झालेला हल्ला आहे. आणि म्हणून या पाकिस्तानला चोख उत्तर देणं, जशाच तसं उत्तर देणं
खून का बदला खून से लेणं आणि म्हणून हे सुरू केले. आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी त्यांचे जे काही सुरुवात केली त्यांच्या भाषणामधून देखील सांगितलं. कल्पना म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडे जाऊन त्याला पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. मला वाटतं पाकिस्तानचं नामोनिशान मिटवण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सिंधुदुर्ग.